जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बदलापूर पूर्व येथील आयुष क्लिनिक आणि नगरसेवक श्री आदित्य नरहरी पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 8 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासणी मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती। या आरोग्य शिबिरात RBS, CBC, ब्लड ग्रुप तसेच सीरम कॅल्शियम सारख्या रक्त तपासण्या मोफत केल्या जाणार होत्या। यासोबतच TSH आणि पॅपसिमियर या तपासणीवरही सवलत देण्यात आली होती। विशेष म्हणजे महिला दिनानिमित्त महिलांसाठी गर्भवती तपासणीची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती। तसेच नागरिकांना रक्त वाढवण्यासाठी आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी मोफत औषधे देण्यात येणार होते। हे शिबिर बदलापूर पूर्व येथील कात्रप तळेजवळ श्रीजी पॅन्थिओ बिल्डिंग मध्ये आयोजित करण्यात आले होते। परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। यावेळी बदलापूर न्यूजच्या प्रतिनिधीने आयोजकांशी संवाद साधत कार्यक्रमाची माहिती घेतली। आयुष क्लिनिक आणि प्रभाग क्रमांक 15चे नगरसेवक आदित्य पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने आज भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं। काय नमस्कार, मी डॉक्टर आकांक्षा विषय, स्त्रीरोग तज्ञ। सर्वप्रथम बदलापूर मधल्या सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। माननीय आदित्य पाटील नगरसेवक यांच्या संयुक्तमानाने आपण या ठिकाणी आज सकाळपासून कॅम्प राबवला आहे। या शिबिरामध्ये आपण खास महिलांसाठी ब्लड टेस्ट ज्या आहेत, CBC, थायरॉइड म्हणा आणि बाकी कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट हे आपण फ्री ठेवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे रक्तवाढीसाठी आणि त्यांच्या कॅल्शियम वाढीसाठी आणि बाकीही आपण मेडिसिन्स आपण त्यांना पुरवतो आहेत मोफत। ह्याच्यासाठी कसं आहे, महिला पुढे जात आहेत, महिला या अजून धाडसी होत आहेत, त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे, परंतु कुठेतरी आपल्याला स्वास्थ्याकडे आणि आपल्या आरोग्याकडे त्यांचं दुर्लक्ष होऊ नये आणि जरी होत असेल तरी आपण त्यांची वेळोवेळी काळजी घेऊ, वेळोवेळी असे कॅम्प राबवू, वेळोवेळी असे शिबिर आयोजित करू। आज आपण इथे बघाल तर आदित्य नरहरी पाटील यांच्या मदतीने, यांच्या सहकार्याने या ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे। एक 70-80 जवळजवळ 100 पर्यंत आकडा गेलेला आहे। आपल्या एक 4 तासामध्ये आपल्याला भरपूर स्त्रियांनी ते प्रतिसाद दिलेला आहे। ब्लड टेस्ट केलेले आहेत, कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट केलेले आहेत आणि मला ह्याचा खूप समाधान वाटतं की हा जो फर्स्ट आपला कॅम्प होता तो एवढा चांगल्या प्रकारे म्हणजे यशस्वी झाला, चांगला प्रतिसाद मिळाला आणि जर असा प्रतिसाद मिळत असेल तर अजून आपण स्त्रियांसाठी चांगले कॅम्प पुढे घेऊन येऊ आणि त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी अजून आपल्याला काय करता येईल ते आपण नक्कीच करूया। आपण बघू शकतो की महिला दिन विशेष आपण गर्भिणी चाचणी म्हणून पण एक विशेष चाचणी जी आहे त्याच्याबद्दल काय? येस, गर्भिणी चाचणी याच्यासाठी ठेवलेली आहे आपण। हा संडे आहे, बऱ्याचशा काही वर्किंग वुमन्स असतात, त्यांना वेळच्या वेळी चाचण्या करायला मिळत नाही। आज त्यांचा दिवस आहे आणि या चांगल्या दिवशी मला असं वाटतं की गर्भिणीची मी व्यवस्थित तपासणी करून त्यांना पुढच्या कुठल्या मेडिसिन, त्यांच्या कंप्लेंट समजून घेऊन त्यांना मला काही मार्गदर्शन करता आलं तर, किंवा त्यांच्या काही छोट्या फार समस्या असतात, कारण की एका गर्भिणीला नॉट ओनली फिजिकल चेंजेस बट खूप इमोशनल चेंजेस मधून पण जावं लागतं अँड शी नीड्स काउन्सिलिंग इट्स अ मेन पार्ट। तिला काउन्सिलिंग मिळणं तेवढंच गरजेचं असतं आणि ती जर निरोगी असेल तर पुढचं येणार तिचं बाळ आणि ते सगळं व्यवस्थित तिच्या बाकी सुरळीत होतात, सगळ्या प्रसूतीनंतर तिची काळजी। तर यासाठी आपण तिला मोटिवेट करण्यासाठी आणि तिचं काउन्सिलिंग करण्यासाठी हा मी ठेवला होता विशेष। महिला दिन विषयी काय आव्हान कराल आणि काय संदेश? महिला दिन विषयी असं आवाहन करेल की महिला खूप ठिकाणी आता धाडसाने सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या याच्यामध्ये उतरत आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत। कुठेतरी प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक पालकाने ह्याचा अंदाज घेतला पाहिजे की आपण ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा पुढे जातोय, एवढ्या धैर्याने पुढचं पाऊल उचलतोय, तर आपलं वय, आपल्या बाकी संस्कृती ह्या सगळ्या जपत आणि ह्या सगळ्यांचा विचार करत आपण कुठल्याही ठिकाणी क्षेत्रामध्ये आपण आपलं अस्तित्व निर्माण करावं, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। जर आपल्याला छोट्या मोठ्या कुठल्याही कंप्लेंट्स असतील तर आपण निग्लेक्ट करू नये, दुर्लक्ष करू नये, वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि त्याप्रमाणे पुढचं कार्य करत राहावं।